ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, शेती व्यवसाय करत असताना त्यासोबत एखादा पूरक व्यवसाय करणं, कृषी प्रक्रिया उद्योग करणं केव्हाही चांगलं. ग्रामीण भागात जर आपण पाहिलं तर अनेक महिला कृषी प्रक्रिया उद्योग बचत गटांद्वारे करताना दिसतात आणि त्या यशस्वीही होत आहेत. नेमके कोणकोणत्या प्रकारचे कृषी प्रक्रिया उद्योग आपण करू शकतो, त्यासाठी किती भांडवल लागतं, त्यातून किती नफा मिळतो, हे सगळं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे कृषी प्रक्रिया उद्योगातून महिला बचत गटांचं सक्षमीकरण. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय योगिता खांडे भराड यांना. योगिता खांडे भराड या मराठवाडा शेतकरी संघटना महिला आघाडीच्या प्रमुख आहेत, घोडेगाव ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांनी ललित लेखनाचे अनेक पुरस्कारही मिळवलेत. नमस्कार योगिताताई, आपलं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला मला सांगा की महिला बचत गटांचं जे एकूण कार्य आहे सक्षमीकरणाचं, तर ते सध्याचं कसं आहे? सध्याचं परिस्थितीमध्ये बघता पहिल्या महिला चूल आणि मूल ह्यापेक्षा वेगळं एक विश्व निर्माण करायला आता निघालेल्या आहेत. त्या मानाने ज्या विचाराची देवाणघेवाण महिलांमध्ये होते, एकत्रितपणाने त्यांचा विश्वास संपादन होतो, एकमेकांशी चर्चा होते, त्या चर्चेतून सामाजिक आर्थिक अशा कितीतरी प्रश्नांचे विचार घेतल्या जातात आणि देवाणघेवाणामध्ये हे विचारातून काहीतरी एक निर्णय घेण्याची क्षमता त्या महिलांमध्ये आता दिसत आहे. आणि आपल्या गावाचा विकास असो किंवा आपण उद्योगी असो किंवा आपल्या शेतीमधून निघणाऱ्या प्रक्रिया उद्योगातूनही त्या काहीतरी नवीन करायला बघत आहेत आणि ह्या नवीन ओळखीमध्ये एक चांगल्या ग्रामीण उद्योजिका आता बाहेर येत आहे. असं हे महिला बचत गटाचे चित्र सध्याचं दिसत आहे. आपण कशा काय वळलात बचत गटांकडे? बचत गटाकडे वळायचं म्हणजे मी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा प्रमुख म्हणून काम करत आहे. अनेक आंदोलनं केलेत, अनेक ग्रामीण भागामध्ये मी कामही केलं. त्या कामामध्ये करत असताना बरेच काही सामाजिक प्रश्न असो किंवा महिलांवर होणारे अत्याचार असो, त्या अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवताना मला असं कुठेतरी जाणवायला लागलं की ग्रामीण भागामध्ये नुसतं अत्याचार नाही तर आर्थिक परिस्थितीही खूप नाजूक आहे. या नाजूक परिस्थितीमध्ये महिलांना जे मालमत्तेचा अधिकार असायला पाहिजे, मालमत्तेचा अधिकार असेल तर तिच्यामध्ये खूप सक्षम होण्याची ही शक्ती आहे, पण त्या शक्ती अनुसारण एक आर्थिक बाजूही तिच्यासोबत असायला पाहिजे. आणि हे एकत्रीकरणामध्ये त्यांना बांधून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या अंगांनी मी अगोदरच संघटनेत असताना प्रयत्न करत होते. नंतर मग मी एकत्रीकरणामध्ये बचत गटाच्या माध्यमातून त्यांना एक नवीन उद्योजक आणि शेतीला चांगला दर्जा मिळावा आपण नुसतं सांगत होतो. मी भाषणातून नेहमी सांगायचे की बाबा शेतकरी संघटनेचे शेतीमालाला भाव नाही, रास्त भाव नाही, ह्याचे कारण काय हे सांगत असताना पण खरं म्हणजे प्रॅक्टिकल उतरायचं असताना त्यावेळेस त्या महिलांमध्ये ज्यावेळेस मी गेले, त्या महिलांचे ज्या बाजू असतील, आर्थिक बाजू असो किंवा अत्याचाराची बाजू असो, मग त्यांना एकत्रीकरण करून त्यांच्यामध्ये जी शक्ती निर्माण झाली, त्या शक्तीमधून मग हे महिला बचत गटाची ही स्थापना करण्यात गेली आणि स्वतःचा एक उद्योग निर्माण केला. त्या उद्योगातून मी त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला. ते रोजगाराच्या माध्यमामधून एक एक महिला उद्योजक तयार व्हायला लागली आणि ग्रामीण दर्जा तर मिळायला लागलाच, पण सामाजिक दृष्टीने आणि त्यांच्या दर्जा उंचवत गेला. अशा पद्धतीने मी शेती पूर्वक आणि असे बरेचसे व्यवसाय मी त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी योगदानही माझं दिलेलं आहे. बरं, आपण कृषी प्रक्रिया उद्योगात कोणता उद्योग सुरू केला आणि त्यासाठी भांडवल कुठून आणलं? मी सुरुवातीला व्यवसाय करायचं ठरवलं आणि मग एक कालांतराने एक विषय असा होता की बचत गटाची स्थापना तर केली, पण याला कालांतराने लगेच कोणतीही बँक गेली 1 वर्ष तरी विश्वासात घेण्यासाठी व्यवहार आर्थिक सगळ्या गोष्टी बघितल्याशिवाय
बँक पण लोन देत नाही. हे बघितल्यानंतर लक्षात आलं की आपण काहीतरी कृषी उद्योगामधून महिलांना द्यायचं आहे, तर मग आपण अगोदर स्वतःच्या भांडवल अगोदर पक्का असणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून मी स्वतःचं एक सुरुवातीला काय केलं की गावाकडनं तीळ वगैरे असतात, त्या तिळाला थोडंसं स्वच्छ करून थोडीशी अर्धा क्विंटलची मी पॅकिंग करून ती शहरी भागामध्ये विकण्यासाठी मांडून दिली. हळदी कुंकाच्या प्रोग्रामद्वारे किंवा संक्रांतीच्या वेळेस त्यांचा मालाचा जो आहे ते महिलांना एकत्र करून 9-10 महिलांचे तीळ एकत्र घेऊन ते पॅकिंग करून ते शहरी भागामध्ये दिले. चांगला दर्जाही मिळाला. त्याच्यामधून राहणाऱ्या नफ्यामध्ये मी साधारणतः 20 ते 25 हजार सुरुवातीला मला त्याच्यामधून नफा राहिला. जास्त काही प्रमाणामध्ये उरला नाही, कारण तो थोडक्यात पहिली पायरी होती आमची व्यवसायाची. त्याच्यानंतर महिलांमध्ये एक आत्मविश्वास आला की आपण आपला माल विकू शकतो. मग त्या माध्यमातून मग एक मिरची, ताकातली मिरची म्हणून कायमस्वरूपी एक प्रोडक्शन आपण मार्केटमध्ये उतरायचा प्रयत्न केला. आणि विशेष आमच्या व्यवसायाचं असं वैशिष्ट्य होतं की ग्रामीण महिला कृषी म्हणजे शेतीतून निघालेल्या मालावरच प्रोसेस करायची. मग जे कच्चं भांडवल असते ते भांडवल आपल्याजवळ असल्यामुळे खर्च थोडा आर्थिक कमी लागतो. मग त्यामध्ये ताकातली मिरची, गावामध्ये ताक हे अवंतर असतं महिलांकडे, मग ते ताकामधून मग ती ताकातली मिरची आमच्याकडे खूप महिला अशा की ताकातली मिरची सहजपणे करतात. मग त्यांना परत एकत्रीकरण करून जवळजवळ आतापर्यंत 1 टनाची विक्री आम्ही महिलांनी केलेली आहे. बरं. तर त्याच्यामधून साधारण 1-2 लाखाची उलाढाल आमची सध्याची आहे. तरी वाढल्यानंतर त्याचा पर्सेंटेज बराच घसरतो, कारण जवळजवळ 1 क्विंटल जर मिरची तयार केली तर 10 किलोच मिरची साधारणतः महिलांच्या हातात पडते. पण 600 रुपये किलोप्रमाणे त्या औरंगाबाद, पुणे अशा ठिकाणी त्याची विक्री व्यवस्था आपण केलेली आहे. त्यानंतर सोयाबीन, मग ह्या प्रकारचे सोयाबीन एक स्टॉल लावल्यानंतर हजारो महिला ग्राहक येणारं विचारतं की बाबा एकच प्रोडक्शन आहे का? मग त्यांची वेगवेगळ्या अंगाईनी मागणी असते. मग एक प्रॉडक्ट का, आपण असे कितीही प्रॉडक्ट मांडू शकतो. हे लक्षात आल्यानंतर परत सोयाबीनपासून वेगवेगळे प्रोडक्शन तयार करायला लागले. 5 प्रकारचे वेगवेगळे फ्लेवरचे पापड आपण तयार केलेत. त्यामध्ये टमॅटो फ्लेवर आहे, जिरा फ्लेवर आहे आणि हिरवी मिरचीचा फ्लेवर आहे आणि पालक फ्लेवर आहे. असे 5 फ्लेवर वेगवेगळ्या पद्धतीने आपण तयार केले. त्याची जवळपास आतापर्यंत 9 क्विंटलची विक्री आपण केलेली आहे साधारणतः. त्याची जो 9 क्विंटलमध्ये साधारणतः आतापर्यंत 2,70,000ची इन्कम आम्हाला त्याच्यामध्ये राहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये लागणारा खर्च 50% 1,35,000 रुपये साधारणतः खर्च आमचा त्याच्यात झालेला आहे. 50% त्याच्यामध्येही नफा राहिला आहे. आणि वेगवेगळ्या अंगाईने आता सोयाबीनचे प्रोडक्शन आम्ही आता मार्केटमध्ये आणत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ह्यावर प्रोसेस करत आहे. बरं, आणि इतर महिलांना आपण कसं प्रोत्साहित करतात, त्यांना कसं सहभागी करून घेतात? इतर महिलांना प्रोत्साहित करायचं म्हणजे, कारण ज्यावेळेस एखादा उद्योग करायला निघते महिला, त्यावेळेस आमच्याकडे काही मशिनरी वगैरे बचत गटातून प्रथम पायरीमध्ये की आमच्याकडे काही मशिनरी नसतात. पण मग हे वेगवेगळ्या बाहेरून येणाऱ्या मागणी असतात. या मागणी अनुसरण जर आम्हाला आपण उपलब्ध करायचं असेल तर मनुष्यबळ हे फार मोठं लागतं. मग का नाही महिलाच आपण असावे. मग एकमेकांना हे मला करता येतं, मी मिरची करते, तू ताकातली मिरची कर, भुर्जी कर आणि त्याच्यापासून विविध चटण्याही कर. असे एक ग्रुपला एक प्रोडक्शन आम्ही डेव्हलप करून देतो आणि ते मार्केटमध्ये आणतो. अशा पद्धतीने बऱ्याचशा महिला, त्याच्यामध्ये एक आता जयश्रीताई निकम म्हणून आहेत, जालन्यातल्याच आहेत त्या ग्रामीण महिलांमधून सोयाबीन वगैरे काही महिला बचत गट सोयाबीन पुरवण्याचं काम, म्हणजे लागणारं व्यवसायाला कच्चं मटेरियल हे ग्रामीण भागातून मागून घेतो गटाकडनं आणि ते क्लीन करून त्याच्यानंतर त्याच्यावर खरमुरे आणि सोयाबीनचे ढोकळा पीठ त्यांनी जवळजवळ आता डिसेंबर महिन्यामध्ये हा व्यवसाय चालू केलेला आहे. तर तो आतापर्यंत जवळपास त्यांचा 250 किलो त्यांचा विक्री झालेला आहे. त्याच्यामधून त्यांना 33,400 रुपये असा काही नफा त्यांना सध्याची उलाढाल आहे त्यांची. आणि सोयाबीनपासून खरमुरे असे एक पदार्थ खारे शेंगदाणे करतो, त्या पद्धतीने त्यांनी एक खारे सोयाबीन नट्स केलेले आहेत. त्यांची ही विक्री त्यांची बऱ्या प्रकारे झालेली आहे. अशा भरपूर महिला आहेत की ज्या आमच्यासोबत काम करत आहे. नैसर्गिक कलर पण आम्ही मागच्या वर्षी 1 क्विंटलचे एका महिलेने आम्ही 4 महिलांनी एकत्र येऊन केले होते, म्हणजे 4 गटांनी एकत्र येऊन केले होते. पण त्याची मागणी यावर्षी इतकी वाढली की 1 टनापर्यंत आम्हाला महिला जवळपास 10 ते 20 गटातल्या महिलांनी आम्ही मिळून 10 टनापर्यंत माल तयार केलेला आहे. पुणे, मुंबई ठिकाणीही चांगले पॅकेजिंग करून विकलेली आहे. अशा बऱ्याचशा
विविध अंगांनी महिला पुढे येत होतात आणि ज्यांना जे पसंत असेल त्या व्यवसायामध्ये त्या महिला उतरत आहे. फार छान. बचत गटांद्वारे आणखीन कोणकोणत्या प्रकारचे कृषी प्रक्रिया उद्योग महिला अजून करू शकतात? आणखीन म्हणजे शेळीपालन सारखे व्यवसाय आहेत. बचत गटांद्वारे आणखीन कोणकोणत्या प्रकारचे कृषी प्रक्रिया उद्योग महिला अजून करू शकतात? आणखीन म्हणजे शेळीपालन सारखे व्यवसाय आहेत. परत कुक्कुटपालन आहे, शेळीपालन आणि परत मशरूम सारखे उद्योग आहेत. जेणेकरून आमच्याकडे येऊन आता याचा शेळीपालनाचा व्यवसाय एक महिला खूप सुंदर करत आहे गोडेगावला. सुरेश खांडेबराड आमची लहानी जाऊच लागते, तर तिने येऊन 1,35,000 रुपये शेळीपालनामध्ये गुंतवणूक केली होती. त्याच्यामधून खर्च वजा जाता खर्च 20,000 रुपये मंथली आला, वार्षिक खर्च 20,000 आला आणि 80,000चा नफा तिला वर्षाकाठी राहिला. अशा शेळीपालनासारखा व्यवसाय किंवा बरेचसे आहेत की म्हशीचा व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय ही फार छान पद्धतीने आमच्याकडे काही महिला करत आहेत की जेणेकरून दूध व्यवसायामध्ये पण एक महिलांकडे 6 म्हशी आहेत आणि त्या आता सध्या 6 म्हशीमधून 45,000 रुपये मंथली इन्कम आहे त्या महिलाचं. तरी तिचा खर्च 25,000 रुपये महिन्याला होतो, पण 20,000 रुपये मंथली तिला सध्याच्या याच्यामध्ये परिस्थितीत राहतात. असे जोड व्यवसाय म्हटलं तर भरपूर आहेत करण्यासारखे. त्याच्यामध्ये 2 महिलांचे सध्या मी तुम्हाला उदाहरण दिलं आणि अशा अनेक महिला, कोणतीही महिला असेल तरी आता ह्या परिस्थिती पाहून अनुसरण एक ना एक व्यवसाय महिला सध्या पॅकिंग असो, स्वच्छ धान्य करून असो किंवा क्लीन करून डाळ करणे, अशा वेगवेगळ्या अंगांनी छोटी चक्की असो किंवा गाव पातळीवरती बाहेर जाऊन साडी खरेदी करण्यासाठी महिलांना जाऊ शकत नाही तर स्वतः गावात काही साड्यांचाही व्यवसाय करत आहेत. अशा वेगवेगळ्या अंगांनी वेगवेगळ्या महिला ग्रामीण भागातूनही पुढे येताना दिसत आहे. खूपच छान. आर्थिक सहाय्य किंवा भांडवल जे असतं ते कुठून मिळवता येऊ शकतं? आर्थिक सहाय्य ज्यावेळेस 10 महिलांनी मिळून बचत गटाच्या माध्यमातून 10 महिला एकत्र येतात आणि 10 महिलांचा ज्यावेळेस व्यवहार होतो आणि एकत्र येऊनंतर काही मंथली महिन्यामध्ये 200 असो का 300 असो अशा पर मंथली आम्ही एकत्रीकरण व्यवहार होतो आणि त्या व्यवहाराच्या याच्यामधून आम्हाला बँकही लोन देते आणि आमच्या बचत गटातून स्वतःच्या पैशामधूनही महिलांना, ज्या महिलांना करण्याची इच्छा असेल तिला 20 लागो 25 लागो, आता आमच्याकडे येऊन 10 महिला बचत गटाच्या असे संख्या असणाऱ्या पण 10 लाख 20 लाख असे काही महिला बचत गटाचे जमा आहेत. ते पण येऊन बाहेरच्या बचत गटासाठी महिलांना सहकार्य करत असतो. येऊन बँकेचीही पैशाची गरज पडत नाही. अशा काही महिला बचत गटही आमच्याकडे आहेत. कारण एकमेकास सहाय्य करू आणि अवघड रूपांतर आपण बघतोच. एकमेकांच्या महिलांना सहकार्य आमच्याकडे चांगल्या प्रकारे केलं जातं. बँकेचंही क्रेडिट आमचं चांगलं आहे, ते लोनही द्यायला तयार आहेत. पण आमच्या महिलांमधील तितकी सक्षमीकरणाची जो विषय म्हटलेला आहे तर तो असल्यामुळे आणि महिला उद्योजक तयार असल्यामुळे त्यांना लोन घेण्याची तरी आतापर्यंत गरज पडली नाही गृह उद्योगापासून. पण आता मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर एक वेगळ्या अंगाने त्यांना विचार करावा लागेल आणि त्याच्यासाठीही बँक द्यायला तयार आहे. बरं. मार्गदर्शन आपण कुणाचं घेतात? मार्गदर्शन जर म्हटलं तर आम्ही एकमेकांच्या जिल्हा उद्योग केंद्र असो, मार्गदर्शन आपण कुणाचं घेतात? मार्गदर्शन जर म्हटलं तर आम्ही एकमेकांच्या जिल्हा उद्योग केंद्र असो किंवा KVK असो अशा वेगवेगळ्या अंगांनी आम्हाला मार्गदर्शन तिथे मिळालं जातं. आणि एक विषय तर असतं की आम्हाला हे प्रशिक्षण घ्यायचं आहे, ह्या रूपांतराने आम्ही त्यांना मागणी करतो. एक महिला असेल की मला आवळा कॅन्डी तयार करायची आहे, मग त्याच्यासाठी मला योग्य प्रशिक्षण असायला गरजेचं आहे. मग ह्या एकमेकांच्या साहाय्याने आम्ही जे आमच्यामध्ये महिला जे एका महिलांनी चांगल्या प्रकारे उद्योग केला आहे त्या महिलांना आम्ही प्राधान्य देतो, एकमेकाचे सहकार्य घेतो. आणि याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र हे आम्हाला चांगल्या प्रकारे ह्या बाबतीत सहकार्य करतं. बाजारपेठ असो किंवा इतर बाबतीतही असो, स्टॉल्स असो किंवा कोणत्याही गोष्टीचं ट्रेनिंग असो, त्याच्यासाठी आम्हाला कृषी विज्ञान केंद्र चांगल्या प्रकारे सहकार्य करते. बरं. आणखीन आपण असे कोणते कृषी प्रक्रिया उद्योग सांगू शकू की जे केल्याने महिला फायद्यात राहतील? आताच्या स्थितीमध्ये जर पाहायला गेले तर इव्हन सगळ्या भाजीपाला एकत्रिकरणाने जर केला, शहरी भागामध्ये पॅकिंग भाजी निवडून दिलं तर तितकंच चांगलं. कारण आता बघतोय आपण वेळ कोणालाच नाही, जेवायला वेळ नाही महिलांना. शहरी भागातल्या महिलांना तर ग्रामीण महिलांनी जर 10 महिला, मी कोथिंबीर करते, मी हे करते, अशा प्रकारे जर ग्रुप वाईज शेती केली
तर तो एक व्यवसाय फार सुंदर अशा पद्धतीने होऊ शकतो असं मलाही वाटतं. एका आठवड्याची भाजी पुरवल इतक्या एका घराला जर भाजीपाला त्या महिलांनी एक व्यवस्थापन चांगलं ठेवलं तर हाही व्यवसाय खूप सुंदर प्रकारे होऊ शकतो. आणि शेतीशी निगडीत असल्यामुळे तो रोज डेली लागणारं प्रोडक्शन असल्यामुळे त्यालाही डेली मार्केट राहील असंही मला वाटतं. आणि असे खूपसे व्यवसाय आहेत हे जे महिला सहजतेने करू शकतात. आता कृषी प्रक्रिया उद्योगांना बाजारपेठ आपण कशी मिळवतात किंवा कशी मिळवावी? आम्ही एकदम छान प्रश्न विचारलास तुम्ही की बाजारपेठ मिळवण्याचं आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस आमचे प्रोडक्शन निर्मिती करतो त्यावेळेस आम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम असो अथवा शाळेमध्ये काही प्रोग्राम असतात त्यांच्याकडे जाऊन आम्ही थोडे स्टॉल्स वगैरे लावतो. त्यानंतर जिल्हा पातळी राज्य पातळीवरती ही स्टॉल्स आम्ही लावतो सध्या. आणि जे कृषी विज्ञान केंद्राकडनंही आम्हाला प्रत्येक मंथली दर महिन्याला एक स्टॉल उपलब्ध असतो. काही प्रोग्राम असेल तर तिथे हे स्टॉल आम्हाला दिले जातात. किंवा राज्यस्तरीय जिल्हास्तरीयवरही आम्हाला खूप चान्सेस असतात की जेणेकरून महिला एकत्रीकरणाने आम्ही स्टॉल लावतो. आणि कोणताही प्रोग्राम असलं तर येऊन आम्ही आता महिला तिथं स्टॉल लावायला मागे पुढे बघत नाही. आणि तिथे कारण एका स्टॉलवर आम्हाला अनेक गिराईक मिळायला लागतात. एका ठिकाणी राज्यस्तरीयवर असलं तर अनेक ठिकाणून आम्हाला मागणी यायला लागते की नाही मॅडम आम्हाला हे प्रॉडक्ट तुम्ही पुरवा, आम्ही नक्कीच तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट बेसवर हे करतो. त्या पद्धतीने आम्ही मार्केटिंग सध्या करत आहोत. हे वन आमचं एक पुढचं ध्येय मोठं आहे. हे आमच्याकडे डेली म्हणजे एक मॉल असावा या बाबतीतही आमचा आता थोडासा विचार वेगळ्या अंगाने चालू आहे. तो करणार आहेत पुढे आम्ही. खूप छान. ग्रामीण भागातल्या महिलांना असे कृषी प्रक्रिया उद्योग करताना नेमक्या कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्या आपण कशा सोडवतात? ग्रामीण महिलांना अडचण नाही कधी पाण्याचा. आमच्याकडे पाण्याचा भाग दुष्काळ. आता कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं की थोडं पाण्याचं लाईट वीज बिल आणि पाणी हे दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि हे एकत्रीकरण करायचे गाव पातळीवर करायचे असेल तर सध्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी शेळी पालन ते आता सध्या 2-3 महिन्यासाठी त्यांना परत ते शेळ्या परत विकावं लागल्या आणि आता नवीन पद्धतीने घ्यावं लागतील. कारण जूनमध्ये जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत त्यांना पुरवणं इतकं पाणी त्यांच्याकडे नसतं. ही परिस्थिती सध्या ह्या खूप मोठी अडचण ग्रामीण भागामध्ये येते. आणि जेणेकरून अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या सहजतेने शहरामध्ये करू शकतात पण ते ग्रामीणमध्ये करणं थोडंसं अवघड जातं त्या महिलांना. तर ज्याने त्या गोष्टीचं तंत्रज्ञान असो किंवा कोणत्या नवीन विषय असो ते हाताळणं आणि त्यांच्यापर्यंत नेणं हे फार गरजेचं आहे. अशा खूप साऱ्या अडचणी पण महिलांना त्याच्यातून सामोरे जावं लागतं. पण कडधान्य असो किंवा कोणत्याही मालात शेतीतून एक दाण्याचे हजारो दाणे करणे इतकी ताकद शेतीमध्ये आहे. ते शेतीमधील प्रोसेस करणे रॉ मटेरियल त्यांच्याकडे असल्यामुळे ही एक मोठी त्यांच्यामध्ये ताकद आहे असंही म्हणायला हरकत नाही. पण त्या ताकदीचा वेगळ्या जोमाने जर उपयोग झाला तर आणखीन चांगलं राहील. बरं, संघटनेच्या प्रमुख म्हणून आपण काय सांगाल? संघटनेचे प्रमुख म्हणून महिला आघाडींनी पहिल्यापासून हुतात्मक झालेले शरद जोशी यांचं मी विचाराने आणि संघपनाने आज महिला आघाडीचं काम मी करते हे माझं एक फार मोठं भाग्य मानते. कारण शेतकरी संघटनेचं ज्यावेळेस चांदोड येथील अधिवेशन 1986मध्ये महिला आघाडी स्थापन झाली त्या महिला आघाडीचे स्थापन झाल्यानंतर एक ठराव घेण्यात आला की मालमत्ता हे शेती मुळामध्ये ग्रामीण भागामधल्या महिलांच्या नावावर कोणी जमिनी करत असेल तर त्या गावामध्ये मी स्वतः येऊन त्या महिलांच्या व त्या गावांमध्ये मी सगळ्यांचं सत्कार करेल हे शरद जोशींचं वाक्य होतं. आणि ते खूप एक नाही तर लाखो महिलांच्या नावावर त्या मालमत्तेची जमीन वगैरे 7 बाऱ्यावर ते नाव पहिले आणण्याचं काम शरद जोशी यांनी केलं. स्त्री नाही तर तू एक माणूस आहे असं मला हे एक वाक्य माझ्या जीवाला भिडणारं होतं. अशा कित्येक तरी गोष्टी करण्यास मी एक नोकरदाराची मुलगी आहे आणि नोकरदाराचीच पत्नी आहे. पण एक कृषीशी माझा काही संबंध नसताना पण आपण तरी काहीतरी देणं लागतो ह्या कृषीचे. त्यामुळे मी ह्या कामामध्ये वाहून घेतलं.
आहे.